अमोल कोल्हे हे आता अजित पवारांच्या भेटीला गेल्याचं कळतंय। अमोल कोल्हे आणि अजित पवार यांच्या भेटीदरम्यान कुठल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा होणार याकडे लक्ष असेलच, मात्र अमोल कोल्हे हे आताच अजित पवारांच्या भेटीला गेल्याचं कळतंय। तर अमोल कोल्हे आणि अजित पवारांच्या भेटीला गेल्याचं कळतंय। अजित पवारांच्या दालनामध्ये या दोघांमध्ये बैठक सुरू असल्याची या क्षणाची सर्वात मोठी बातमी। अजित पवारांच्या दालनामध्ये दोघांमध्ये बैठक सुरू असल्याची माहिती आपल्याला कळते। अमोल कोल्हे अजित पवारांच्या भेटीला गेलेले आहेत। या भेटीचं नेमकं कारण काय हे देखील आता स्पष्ट होताना दिसून येईल। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात। निलेश, अमोल कोल्हे आणि अजित पवारांच्या भेटीचं कारण काय? विशाल, खरं तर अजित पवार गटानं सध्याच्या शरद पवार गटातील सदस्यांवर कारवाई करण्यासंदर्भात लोकसभेला आणि राज्यसभेला पत्र दिलेलं आहे। त्याच्यामध्ये लोकसभेच्या पत्रामध्ये अमोल कोल्हे यांचं नाव वगळलेलं आहे आणि यामुळे कुठेतरी अमोल कोल्हे यांचा अजित पवार गटाला पाठिंबा आहे अशा पद्धतीची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे। कारण अमोल कोल्हे यांचं शपथपत्र हे अजित पवार गटाकडे आहे। किंबहुना सुनील तटकरे यांना लोकसभेमध्ये आपले 2 सदस्य असल्याचं देखील म्हटलेलं आहे। त्यामुळे या आजच्या भेटीकडे विशेष करून लक्ष लागून राहिलेलं आहे, कारण अमोल कोल्हे नेमके कोणत्या गटात आहे हे आता प्रामुख्याने समोर येणार आहे। आजच्या या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। दुसरी महत्त्वाची बाब अशी, विश्वसनीय सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार अमोल कोल्हे यांना जरी अजित पवार गटाला प्रतिज्ञापत्र दिलं असलं तरी त्यांनी शरद पवार गटाला देखील आपलं प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे आणि आपला पाठिंबा दर्शवलेला आहे। खरं तर उद्या निवडणूक आयोगात दिल्लीत पुन्हा एकदा सुनावणी पार पडणार आहे। सध्या शरद पवार गटाच्या वतीनं दावे केले जात आहेत। लवकरच अजित पवार गट देखील आपली भूमिका मांडणार आहे। यावेळी नेमकं अमोल कोल्हे कोणत्या बाजूने आहेत हे स्पष्ट होणार आहे। आजची ही भेट या निमित्तानं महत्त्वाची मानण्यात येते। लवकरच अमोल कोल्हे या संदर्भातला खुलासा देखील करतील। मात्र सध्या त्यांना दोन्ही गटाकडे आपली शपथपत्र दिली आहेत, ही माहिती या घडीची एक मोठी माहिती म्हणावी लागेल। निश्चितच दोन्ही गटांकडे जरी पत्र असलं तरी देखील अमोल कोल्हेंची तळ्यात मळ्यात भूमिका समजावी का आपण? निलेश, खरं तर सध्या अमोल कोल्हे ज्या पद्धतीनं शरद पवार गटाकडे जरी आपला पाठिंबा दर्शवला असला तरी त्या कार्यक्रमांमध्ये कुठं पाहायला मिळत नाहीयेत। किंबहुना ज्या आता अलीकडच्या काळामध्ये बैठका झाल्या त्या बैठकांना देखील गैरहजर असल्याचं पाहायला मिळालं होतं। तर दुसरीकडे अजित पवार ज्यावेळी शपथ घ्यायला गेले होते त्यावेळेस प्रामुख्यानं जे महत्त्वाचे नेते त्या ठिकाणी होते त्यामध्ये अमोल कोल्हे देखील होते आणि त्याच वेळी त्यांना आपलं जे शपथपत्र आहे त्यामध्ये प्रामुख्यानं आपण पूर्णपणे विचारांती अजित पवार गटाला पाठिंबा देत आहोत अशा पद्धतीची बाब नमूद देखील केलेली आहे। त्यामुळे आता अमोल कोल्हे आपली भूमिका जाहीर करणार का? अमोल कोल्हे नेमके अजित पवार गटात आहेत की शरद पवार गटात आहेत याबाबत लवकरच ते नक्कीच या भेटीवरती तुमचं लक्ष अशाच प्रकारे असू द्या। वेळोवेळी या संदर्भातले अपडेट्स आपल्याकडून घेत राहू। तर अजित पवार गटाची लोकसभा अध्यक्ष राज्यसभा सभापतींकडे याचिका दाखल करण्यात आलेली आहे। शरद पवार गटातील सदस्यांना अपात्र करा या मागणीसाठीची ही याचिका आहे। यामध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचं नाव मात्र या याचिकेतून वगळलं गेलेलं आहे। शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर कारवाई केल्यास या दोन्ही नेत्यांना सहानुभूती मिळू शकते आणि त्यामुळे या दोघांची नावं वगळल्याची माहिती मिळते। अजित पवार गटाकडून आपल्याकडे लोकसभेत 2 सदस्य असल्याचा दावा करण्यात आलेला आहे। राज्यसभेतील शरद पवार वगळता वंदना चव्हाण आणि फौजिया खान यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी, तर लोकसभेत श्रीनिवास पाटील, मोहम्मद फैजल यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी देखील केली गेलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।